मोफत एरिया म्हणजे आपल्याला इंटरनल आणि एक्सटर्नल भिंतीची एरिया सोडून जी काही वापरात येणारी एरिया आहे ती आपण मोफा कार्पेट एरिया धरतो. आणि रेरा कार्पेटमध्ये फक्त एक्सटर्नल भिंतीची एरिया सोडून जी आतली संपूर्ण एरिया आहे ती आपण रेरा कार्पेटमध्ये पकडली जाते. परंतु बिल्टअप एरिया जे आहे, एक्सटर्नल एरिया, एक्सटर्नल भिंतीची एरिया, इंटरनल भिंतींच्या एरिया व आतली वापरणारी एरिया टोटल मिळून जी आहे ती बिल्टअप एरिया असते. आणि ती बिल्टअप एरिया FSI कॅल्क्युलेशनमध्ये अप्रूव्ह प्लॅनमध्ये धरली जाते. तर पूर्वीच्या अप्रूव्ह प्लॅनमध्ये जी बिल्टअप एरिया आहे त्या बिल्टअप एरियावरतीच आपल्याला फ्री फंजिबल आणि इन्सेंटिव्ह FSI मिळत असल्यामुळे ती बिल्टअप एरिया सगळ्यात महत्त्वाची आहे. रिडेव्हलपमेंटला जात असताना पूर्वीचे अप्रूव्ह प्लॅनची कॉपी असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्या बेसिसवरतीच आपल्याला किती एरिया ॲडिशनल मिळू शकतील, म्हणजे 35% फ्री फंजिबल आणि 15% फ्री इन्सेंटिव्ह FSI. दोन गोष्टी ज्या आहेत पूर्वीच्या अप्रूव्ह प्लॅनच्या बिल्टअप एरियावरतीच आपल्याला मिळू शकतात.